श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुमच्या लव्ह लाईफमध्ये काय होणार आहे. ही जनरल कलेक्टिव्ह टाइमलेस रीडिंग आहे. जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. तुमच्या पार्टनरचं नाव घ्या 3 वेळा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर मला इथे असं दिसत आहे येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुमच्या लव्ह लाईफमध्ये काही अडचणी असतील, चॅलेंजेस असेल तर ते मला इथे संपताना दिसत आहे, असं पण दिसतंय. आणि तुमच्या पार्टनर काहीतरी तुम्ही किंवा तुमचे पार्टनर डिसिजन घेताना इथं दिसत आहे. जिथे कुठे तुमच्या अडचणी चालू होत्या ते संपण्याचे इथे जास्त चान्सेस दिसत आहे. त्याच्यातून बाहेर येण्याचे चान्सेस जास्त दिसत आहे. अडचणीतून बाहेर येण्याचे तुमचा पार्टनर ॲक्शन घेताना इथं दिसत आहे. ते कशावरही असेल, तुमचे वाद त्या गोष्टीवर चालू असेल, तुमचा पार्टनर तुम्हाला टाईम देत नसेल, तुमचे बरेच दिवस झाले भेट होत नसेल, लॉंग डिस्टन्स असेल, भेटायचं असेल पण ते काही कारणाने डिले होत असेल तर मला इथे असं दिसतंय की भेट होण्याची शक्यता आहे. कुणीतरी, सगळ्यांच्या नाही म्हणत मी, कोणीतरी कोणाच्या तरी पार्टनरनी इथं बऱ्याच गोष्टी तुमच्यापासून लपवल्या आहे. तुम्हाला चीट केलेलं दिसतंय. तुम्ही असताना देखील थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये तुमचा पार्टनर गेलेला दिसतोय. तर मला इथं असं वाटतंय त्या गोष्टी तुमच्या समोर आल्यात आणि ते पस्तावा झाला आहे त्या गोष्टीचा त्यांना की तुमच्यापासून त्या गोष्टी लपवल्या. टाईमपाससाठी त्यांनी त्या व्यक्तींना निवडलं, थर्ड पार्टीला निवडलं, पण लव्ह लाईफची चॉईस तुम्हीच होतात त्यांच्या जीवनात. सिरियस फक्त तुमच्यासोबतच होते ते. पण आता त्यांनी तुम्हाला कमिटमेंट दिली नसेल. काही जणांच्यामध्ये मला असं दिसतं की तुमचा पार्टनर तुम्हाला लग्नासाठी किंवा काही फ्युचर्ससाठी तुम्हाला कमिटमेंट देण्याची शक्यता इथं दिसत आहे. आणि काही पार्टनरचं मला इथं दिसतंय अजून वेटिंग लिस्टमध्येच आहे. समोरच्या तुमच्या पार्टनरला तुमच्याकडून कमिटमेंट हवी आहे आणि तुम्ही ती देत नसाल, तुमची काही अडचण असेल, तुम्ही त्यांना कारण वगैरे देत असेल तर ते तुम्हाला फायनल डिसिजनसाठी तुम्हाला काहीतरी ते बोलू शकताय, असं पण इथं दिसत आहे. तर क्लेम करा ही एनर्जी, लाईक करा, फॉलो करा. यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा. पर्सनल रीडिंगसाठी मला DM करा.